नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे आणि तिचीच चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. आम्ही सोबत आहोत असं वरकरने दाखवणारा भाजप आपल्याच मित्र पक्षांना कशा प्रकारे बॅकफूटवर ढकलतोय याचं जिवंत उदाहरण म्हणजे विधान परिषदेचं जागा वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत अमित शहाची भेट घेऊन त्यांच्या पदरी निराशाच का पडली? भाजपचा शतप्रतिशतचा गेम प्लॅन नेमका काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या विश्लेषणातून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पहिल्या नजरेत हा विषय फारसा मोठा वाटणार नाही, पण महाराष्ट्रातील राजकारण समजणाऱ्या लोकांना माहित आहे की विधान परिषद म्हणजे केवळ एक सभागृह नाही, तर इथूनच भविष्यातील मंत्री घडतात, संघटनात्मक नेत्यांना संधी मिळते, राजकीय पुनर्वसन केलं जातं आणि अनेकदा पुढील सत्तेची बीज पेरली जातात. म्हणूनच या जागा वाटपावरून सुरू झालेला संघर्ष हा प्रत्यक्षात महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा संघर्ष आहे. घडलं असं, विधान परिषद जागा वाटपाचा सुरुवातीला स्थानिक पातळीवर एक साधा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचं स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व असेल ती जागा त्या पक्षाला हा फॉर्म्युला पाहता शिंदे गटाला चांगल्या संख्येने जागा मिळतील अशी अपेक्षा होती. अजित पवार गटालाही योग्य प्रतिनिधित्व मिळेल असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात हे चित्र समोर आलं ते पूर्णपणे वेगळं होतं. 17 पैकी तब्बल 11 जागांवर भाजपने दावा केला आहे. पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 2 जागा मिळाल्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेल्या 7 जागांऐवजी फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं. इथेच खरा राजकीय प्रश्न निर्माण होतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी का मान्य झाली नाही? मुख्यमंत्री पद हे राज्यातील सर्वात मोठं राजकीय पद मानलं जातं. मग उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीचा शब्द जागा वाटपात का चालला नाही? मुळात एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा भाजप नावाच्या महाशक्तीच्या जोरावर आणि पाठिंब्यावरच उदयास आला आहे. त्यामुळे शिंदेंना कुठं थांबवायचं, कसं थांबवायचं आणि किती मर्यादेत ठेवायचं हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे. शिंदे किंवा त्यांच्या पक्षाचे आमदार कितीही दबाव आणण्याचा किंवा बार्गनिंग करण्याचा प्रयत्न करत असले तरी या महाशक्तीपुढे त्यांचा निभाव लागणं खूप अवघड आणि कठीण आहे. हेच या घडामोडीवरून स्पष्ट होत आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दिल्लीकडेही पाहावं लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. जागा वाटपाबाबत आपली बाजू पूर्णपणे मांडली. मात्र अंतिम निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या फॉर्म्युल्यालाच शहा यांनी मंजुरी दिल्याचं सांगितलं जात आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील अंतिम राजकीय निर्णय केंद्रातील नेतृत्वाच्या इच्छेनुसार होत आहेत आणि भाजपच्या संघटनात्मक ताकदीपुढे मित्र पक्षांची मर्यादा आता स्पष्टपणे दिसून येते. खरं तर इथे विधान परिषदेच्या जागांपेक्षा मोठा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय वजन तपासण्याचा. उपमुख्यमंत्री असूनही जर जागा वाटपात अपेक्षित यश मिळत नसेल, त्याचा संदेश आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये काय जाईल? उद्या एखाद्या आमदार किंवा नेता स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करताना कोणाकडे पाहिल? उपमुख्यमंत्र्यांकडे की सर्व निर्णय घेणाऱ्या भाजपकडे? हा प्रश्न आज महत्वाचा मानला जातोय. भाजपला महाराष्ट्रातील सर्वच राजकीय आणि सत्ता केंद्रांवर स्वतःचं 100% वर्चस्व निर्माण करायचंय. भविष्यात सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही मित्र पक्षांवर अवलंबून राहावं लागू नये. तसेच वर्षानुवर्ष पक्षासाठी झटणाऱ्या आपल्या निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान देता यावं. मित्र पक्षांच्या दबावामुळे स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही भाजपची रणनीती आता असल्याचं बोललं जातंय. 2014 मध्ये भाजपला शिवसेनेची गरज होती. 2029 मध्येही मित्र पक्षांची आवश्यकता होती. पण
2029 पर्यंत महाराष्ट्रात भाजपला स्वतःच्या बळावर सत्ता मिळवायची आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि म्हणूनच प्रत्येक निवडणूक, प्रत्येक जागा, प्रत्येक नियुक्ती आणि प्रत्येक राजकीय निर्णय हा त्या मोठ्या रणनीतीचा भाग मानला जातोय. याच ठिकाणी आणखी एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर भाजपची ताकद वाढत गेली तर शिंदे गट आणि अजित पवार गटाचं पुढे काय होणार? कारण राजकारणात बार्गेनिंग पॉवर हा सर्वात मोठा शब्द असतो. ज्या दिवशी एखाद्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर संपते त्या दिवशी त्यांचं राजकीय महत्व कमी व्हायला सुरुवात होते. आज अनेक नेते खासगीत मान्य करतात की शिंदे गट आणि अजित पवार गट यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणावर भाजपच्या पाठिंब्यावर उभी आहे. त्यामुळे भविष्यात अनेक आमदार आणि नेते थेट भाजपमध्ये जाण्याचा पर्याय निवडू शकतात. कारण राजकारणात शेवटी सत्ता जिथे असते तिकडेच लोकांची पावलं वळतात. मात्र या रणनीतीचा भाजपलाही धोका आहे. कारण मित्रपक्षांना सतत दुय्यम स्थान दिलं गेलं तर नाराजी वाढू शकते. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. निवडणुकीच्या वेळी ही नाराजी मतदानावर परिणाम करू शकते. वरून एक संघ दिसणारी महायुती आतून कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक ही फक्त 17 जागांची निवडणूक नाही, ही महाराष्ट्रातील सत्तेच्या केंद्रावर कोणाचं नियंत्रण राहणार आहे याची परीक्षा आहे. ही निवडणूक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय ताकदीची परीक्षा आहे. ही निवडणूक अजित पवार गटाच्या प्रभावाची परीक्षा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही निवडणूक भाजपच्या 100% महाराष्ट्र मिशनची पहिली मोठी झलक आहे. येणाऱ्या काळात उमेदवारी अर्ज, बंडखोरी, नाराज नेत्यांची भूमिका आणि दिल्लीतून येणारे संकेत यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. कारण या निवडणुकीतून केवळ विधान परिषदेचे सदस्य निवडले जाणार नाही, तर महायुतीत खरा बॉस कोण याचं उत्तरही मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजप मित्रपक्षांना हळूहळू राजकीय दृष्ट्या कमकुवत करत चालली का? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.